आज मी करणार आहे पातोळ्या। कोकणातील हा पारंपरिक पदार्थ श्रावण महिन्यात विशेष म्हणजे नागपंचमीला केला जातो। बाहेरून मऊ, आतून रसरशीत आणि हळदीच्या पानामध्ये वाफवल्यामुळे तो तेवढा सुवासिक आणि चविष्ट होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे गॅसवर मी एक कढई ठेवली। कढईमध्ये अर्धा वाटी गूळ घातला। तो आपल्याला वितळेपर्यंत हलवायचा आहे। गूळ विरघळला की त्यात एक वाटी ओलं खोबरं घालायचं आहे खोवलेलं। जेवढं आपण खोबरं घेऊ त्याचं अर्ध आपल्याला गूळ घ्यायचा आहे। आता हा मंद आचेवरती आपल्याला चांगला खरपूस भाजायचा आहे। म्हणजे गुळाचं पाणी थोडं आटेपर्यंत, खूप जास्त आटवायचं नाही, त्यामुळे सारण आपलं कडक होऊ शकतं। आता त्यातच घालायचं आहे वेलची पावडर। पुन्हा थोडंसं परतायचं आहे। आता आपलं सारण तयार आहे। सारण थंड होईपर्यंत आपण उकड तयार करूया। इथे मी दुसरी कढई ठेवली गॅसवर। त्यात एक वाटी पाणी ओतायचं आहे आणि पाव चमचा मीठ घालायचं आहे। आता ह्याला उकळी येईपर्यंत आपण वाट बघायची आहे। पाण्याला उकळी आली की त्यात एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। याऐवजी आपण मोदकासाठी जे पीठ वापरतो ते सुद्धा वापरू शकतो। आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला हे तांदळाचं पीठ 1 मिनिटासाठी परतायचं आहे। गॅसची फ्लेम बंद करायची आणि झाकण लावून 10 मिनिटं ठेवायचं आहे। उकड थंड होईपर्यंत इथे मी हळदीची पानं घेतली, ती स्वच्छ धुवायची आहेत आणि मग हा देठाकडचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे। आता ही हळदीची पानं मोठी आहेत त्यामुळे मी याचे 2 भाग करणार आहे। आपल्याला लागणार आहे त्याप्रमाणे। उकड थोडीशी गरम असतानाच आपल्याला मळायची आहे। आता मी ही उकड जी कढईमध्ये गरम केलेली ती एका ताटात काढून घेते आणि स्पॅच्युलाने हिला असं दाबून घेणार आहे आणि थोडीशी हलकी थंड झाली की हातानेच डायरेक्ट मळायला घेणार आहे। उकड आता थोडी थंड झाली त्यामुळे मी हातानेच मऊ असा पिठाचा गोळा तयार करणार आहे। हाताला हलकंसं पाणी लावत लावत आपल्याला हा पिठाचा मऊ असा गोळा करायचा आहे। 5 ते 10 मिनिटंच मळायचा आहे, खूप जास्त वेळ मळायची गरज नाही आहे। असा गोळा तयार झाला म्हणजे आपलं पीठ तयार आहे पातोळ्या बनवण्यासाठी। आपण जी हळदीची पानं कट करून ठेवली होती त्यातलं एक पान घ्यायचं आहे आणि पिठाचा गोळा घ्यायचा आहे। पिठाचा गोळा हा आपल्याला हळदीच्या पानावर बोटांनी असा थापायचा आहे। पीठ पसरवायचं आहे आणि त्याची एक पातळ लेयर करायची आहे। जाड लेयर आपल्याला नाही करायची, नाहीतर पातोळ्या पिठूळ होतील। आता हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावर आपल्याला जे आपण सारण तयार केलं होतं ते घालायचं आहे। आपल्याला जर गरज लागेल तर थोडासा पाण्याचा हात लावायचा, म्हणजे पीठ व्यवस्थित पसरलं जाईल। आता हे चांगलं थापून झालेलं आहे। आता त्याच्या मध्यभागी बरोबर आपण तयार केलेलं सारण घालायचं आहे। पुरेसं सारण घालायचं आहे, जवळपास 1 ते 1.5 चमचा, आणि मग दोन्ही हाताने असं त्याला फोल्ड करायचं आहे। ह्या ज्या कडा आहेत त्या एकमेकांना जॉईन केल्या पाहिजे, म्हणजे जसा करंजीचा आकार असतो तसा ह्या पातोळ्यांचा आकार असतो। त्या फोल्ड करायच्या आणि त्या कडेला व्यवस्थित अशा बंद करायच्या, नाहीतर ते ओपन होतील आणि त्यातलं सारण बाहेर येण्याचे चान्सेस असतील। आता ह्या अशा सगळ्या पातोळ्या आपल्याला बनवायच्या आहेत आणि चाळणीमध्ये ठेवायच्या आहेत वाफवण्यासाठी। इथे मी गॅसवरती कढई ठेवली होती, त्यात पाणी ओतायचं आहे आणि मग ही पातोळ्यांची चाळण त्याच्यावर ठेवायची आहे आणि कमीत कमी 12 ते 15 मिनिटं आपल्याला ह्याला छान असं वाफवून घ्यायचं आहे। 15 मिनिटं झालेत। आता मी गॅसची फ्लेम बंद केली। 1 मिनिट आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे, नंतर ही चाळण काढून बाहेर ठेवायची आणि मग ह्या हळदीच्या पानात वाफवलेल्या गरमागरम मऊ, आतून तेवढाच रसरशीत पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या पातोळ्या सर्व करा। वरून छान अशी तुपाची धार टाका आणि एन्जॉय करा। ह्या पातोळ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।